नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपला गुहागरमधला अविदाच्या गावातला हातचा दुसरा दिवस आहे। घर दाखवायचे तुझं, हे बघा। तर मागे आपल्या अविदादा आहे आणि आपल्या अविदाचं घर आहे आणि अविदाच्या घराच्या समोरच आहे ना मस्त अशी नारळाची झाडं आहेत। माझ्या मागे तुम्हाला दिसत असतील, जवळजवळ 3-4 आहेत नारळाची झाडं आहेत, 3-4 आहेत आणि बॅक साईडला पण 3-4 नारळाची झाडं आहेत, म्हणजे भरपूर नारळाची झाडं लावलेत त्याने। आणि आज आपण आहे ना नारळातलं चिकन बनवणार आहोत। मस्त अशी रेसिपी होणार आहे, भन्नाट असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। काल आपण आहे ना गुहागरमध्ये उमरड्या गावी गेलो होतो, जिकडे आपण बगाडा बघितला, बगाडा उत्सव बघितला। खूप असा खतरनाक आणि चमत्कारी व्हिडिओ होता। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा। आपल्याला अद्रक लसूण पेस्ट, हे आम्ही 5 रुपयाचं पॅकेट आणलं होतं मार्केटमधून अद्रक लसूण पेस्टचं। ते पूर्ण आम्ही 5 रुपयाचे अद्रक लसूण पेस्ट घेतलं आहे आणि मस्त ते सगळ्या चिकनला लावून घेऊया, मस्त मॅरिनेट करायला ठेवूया। असं वाटेल तुम्हाला आत्ताच खावं, म्हणजे कसं आहे शिजवून खायला हवं। थोडे पीस आहेत ना बारीक करून घेतलेत, कारण आपल्याला नारळामध्ये ते गेले पाहिजेत म्हणून थोडे पीस बारीक करून घेतलेत। आपल्याला अजून नारळ काढायचे झाडावरून मस्त फ्रेश असे। त्याच्या आधी आपण हे चिकनला मसाला लावून घेतला आहे, म्हणजे आपण मॅरिनेट करायला ठेवूया, म्हणजे आपण नारळ काढेपर्यंत हे मस्त मॅरिनेट होईल। ओके, नीट चढ अवकाश, हे बघा कसा माकडासारखा चढतोय झाडावरती। चांगला अनुभवी असा हा आमचा अविदादा, त्याला झाडावर चढायचे मस्त अनुभव आहे। तो बसलाय बघा कशावरती, अरे हे होईल ना, तुटेल ना ते। आणि मोठे मोठे काढू, एकदम बारीक नको काढू। आणि मला पण एक हे काढ, शाळू नारळ प्यायला। चला एक काढून झालाय, दे पकडतो मी कॅच। तुटतोय का हिरव? ए मच्छीवाले आले, दे दे टाक। अरे वजन आहे त्याला, अरे आता बसला पण नाही तो माझ्या। कॅच काय करणार ना, बोललो हे दोनच काढले, आधी तर 2 काढू, कोयतीने काढू बाकीचे। ओके चल आपण घे, मस्त पैकी 2 नारळ काढलेत आपण। नारळ ओले घ्यायचे, सुके नारळ नाही घ्यायचे। तो थकला एकदम, त्याला श्वास घ्यायला पण त्रास होतो असा। थांबा जरा रेस्ट करू त्याला। तुझा करतोस आहे ना? मी येऊ नंतर? हा या ना, इथे ठेवले बघ। हा हा चालू आहे, तो बटन काम करीत नाही। ओके हा काका नमस्कार। हा नमस्कार, या चिकन खायला। हा खा। चिकन मध्ये का मच्छी बनवतो ताक समजत नाही। हे काय करतोयस? पीठ लावावं लागतं वरती नारळाला। हा 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 हा, म्हणजे ते फोडून दिल्यानंतर ते चिकन टाकल्यानंतर पॅक करण्यासाठी। पॅक करण्यासाठी। ओके चला, आता यूपी वाला भैया आलाय, नारळ सोलतोय। तर नारळ सोलून घ्यायचा आपल्याला आणि वरतूनच सोलून घ्यायचं आहे, मध्ये नाही तोडायचं त्याला। ते उडतंय, त्या कोयतीला धार नाही रे। जुन आहे, भरपूर असेल। खोबरं जाड आहे पण आतमध्ये। हा जून झाले, ओलं नाही। येतो मी तेवढा दाखला।
अरे बापरे, पाणी पूर्ण ग्लास भरले. चला आता आपण ना जरा नारळाचं पाणी पिऊया. हे मी तोंड लावतो त्याला. हा हा हा, सकाळी सकाळी मस्त नारळाचं पाणी. मस्त एक ग्लास पूर्ण पाणी प्यायला मिळालं सकाळ सकाळच. मस्त छान वाटलं. तर आता दादा आहे ना ते खोबरं काढून घेतोय आतमधलं. सगळं ते मलाही काढतो व्यवस्थित. तो खरडवून खरडवून काढतोय मलाही. नाही हा होल एवढाच ठेवणार की असं वाढवणार त्याच्या अजून चिकन बनण्यासाठी. अरे होल एवढाच ठेवणार, आपल्याला बाहेर हवा गेली नाही पाहिजे ना जास्त. हा म्हणजे बरोबर. बॉईल कसं होईल चिकन. पूर्ण ती मलाई काढून घ्यायची आणि आपल्याला त्या खोबऱ्याचा स्वाद नको आहे. आणि हे बघा अशा प्रकारे पीठ मळलं जात आहे. पीठ मळून घ्यायचं, कारण पीठ वरती आपल्याला त्या चिकन भरल्यानंतर वरती आपल्याला लावायला लागणार आहे, जेणेकरून आतली हवा बाहेर आली नाही पाहिजे. आतमध्ये चिकन मस्त बॉईल झालं पाहिजे त्यासाठी. तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. असा गोळा करून ठेवायचा, जास्त पातळ नाही करायचं. आपण जसं भाकरीला पीठ भिजवतो त्या प्रकारे हे पीठ भिजून घ्यायचं. तर मॅरिनेट करायला आपण चिकन जे ठेवलं होतं तर ते मस्त मॅरिनेट झाले. आणि त्यात आपण नारळामध्ये भरून घेऊया. तर आपण पीस छोटे केले होते जेणेकरून त्या नारळामध्ये आपल्याला टाकताना सोपं जाईल. तर एक 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 असे पीस दादा त्या नारळामध्ये भरतोय. हे पूर्ण भरून घ्यायचं का की काय ठेवायचं कमी वगैरे? नाही पूर्ण भरून घ्यायचं. पूर्ण भरून घ्यायचं ना. वाफ झाली ना पाहिजे ना, एकाच्या ते एक शिजलं की त्याची वाफ दुसऱ्याला लागली पाहिजे ना. हां मग ते बॉईल होतं पूर्ण. ओके. आणि मग खायची चव चांगली येते. तर आपलं आता चिकन असं भरून झालंय. भरून का होल अजून खूप आहे का? भर ना, मग एकच जाईल सगळं. हा मग तुला म्हणून तर दुसरा फोडला नाही नारळ आपण. ओके. आपण एकेवेळी असे 1 किलोचे 2च नारळ बनतात. एकाच जेमतेम अर्धा किलो जातं. हे छोट्या नारळीचं आहे. मोठ्या नारळीचं काढलं तर त्याच्यात खूप जातं. मोठ्या नारळीवर आता चढायचा स्टॅमिना नव्हता, त्याच्यामुळे आपण छोट्या नारळीवरूनच काढलेला आहे. जवळजवळ अर्धा किलो चिकन आपलं त्या नारळात गेले. आता नारळ बहुतेक भरलेला आहे. अजून एक पीस राहील ना. हे नंतर आतमध्ये लूज होतं. एकदा बॉईल झालं की लूज होतं. हा लूज होतं, ते लूज होतं म्हणून दाबून मस्त भरायचं. तर आता आपला व्यवस्थित असा नारळ भरून झालेला आहे बघा. पूर्ण वरपर्यंत भरून घेतलं आपण. पूर्ण वरपर्यंत भरून घ्यायचा, व्यवस्थित प्रेस करून दाबून ते व्यवस्थित भरायचं. नाही जागा नाही राहिली पाहिजे. आणि हे बघा आता वरती जो नारळाचा आपण मगाशी काढला होता वरचा भाग, तोच नारळाचा वरचा भाग ठेवला आणि वरती पूर्ण त्याच्यावरती पीठ लावून घेतो दादा. मस्त पूर्ण त्याला पीठ लावून घ्यायचं. पीठ हे तांदळाचं घेतलेलं आहे आम्ही. पीठ हे नीट लावून घ्यायचं, कारण पीठ असतं त्याच्यामुळे त्यांना नीट लावायचं. पीठ असतं ते नीट लावायचं. पीठ अशा प्रकारे लावायचं आहे जेणेकरून त्याच्यातून वाफ बाहेर आली नाही पाहिजे. ह्या पद्धतीने पूर्ण ते पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. पीठ लाव नीट. मस्त सगळीकडनं लावून घेतले आणि दादाने त्या पांढऱ्या पांढऱ्या पिठाला मस्त लाल करून टाकलंय. त्याच्या हात त्या चिकनचे होते. सगळे लाल लाल करून टाकलेच ते. अरे पण ते सगळं पीठ घेतोस तू, पण ते थोडंसं राहिलं त्याचं काय करणार मग? उसका भाई अलग रेसिपी होता है, वो तुमको नहीं पता चलता है. अभी ये मस्त पैकी हंडी बनाए. अभी ये हंडी अपन डालेंगे चूल्ही में. और ये अपना चूल छोटा और बड़ा. तर
झाडा आहे काहीतरी. हे बघा आता ते चूल स्टोव पेटला आहे, त्याच्यामध्ये ठेवण्याचं मिळत नाही. हां, तर आता प्रकारे ठेवून घेतलं आपण चुलीवरती आणि खालून आपण अशी आग लावणार आहोत, जेणेकरून मस्तपैकी ते आतलं चिकन शिजलं पाहिजे, मस्त बॉईल झालं पाहिजे आतमध्ये आणि त्याला छान अशी टेस्ट आली पाहिजे. अशा प्रकारे आपण ठेवून घेतलंय आणि असे आपण हे फाटे बाहेर काढलेत. तर आता नारळ आपण चुलीवरती ठेवलाय मस्तपैकी आणि आता आपल्याला जवळजवळ किती वेळ लागला आता? अर्धा तास असं आपल्याला चुलीवरती ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण हा नारळ काढणार आहोत. तोपर्यंत मस्त असा चूल पेटली पाहिजे, लाकडं लावत राहणार आहोत आपण. हा चालू आहे. फाटे अजून लाव ना फाटे. की बस झाले, 5 मिनिटं झाली ना आपल्या ठेवून. ते हळूहळू हे होईल तेवढं वाफ होईल. आणि जर डायरेक्ट आग लागली ना तर पूर्ण करपून जाईल नारळ आणि आतमध्ये बॉईल नाही होणार, मग करटी दिसायला लागेल आणि मग जळून जाईल चिकन. त्याच्यामुळे हळूहळू जेवढं स्लो जळेल ना तेवढं बॉईल 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 होऊन खायला टेस्ट येईल आपल्याला. ओके, थँक्यू. आपण नारळ तयार झालाय का? नाही, नारळ अजून वेळ आहे. पण तो साईडने पूर्ण जळला आहे. जळू दे ना. ओके, नारळ बाहेरून जळलाय, आतून जळलाय का? ओके. आता तंदूर लावतोय, पण ते तंदूर लावतोय खरी, पण ते हे आहे ना म्हणजे धूर म्हणजे काय लाकडं पेटतायत ना अजून. पेटू दे ना, आतमध्ये पेटतायत ना. आणि ते शिजल का नारळातलं? शिजणार ना नक्कीच, ओके, प्रश्नच नाही. तुम्ही हा पहिला दिवस असेल तुमचा, आमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस असतो. हा का? ओके, चला तंदूर करायला ठेवतो आपण. लेग पीस दोन्ही ठेवतो रे. तंदूर जरा पहिला हळूहळू होईल ना, तर डायरेक्ट आग लागली तर करपून जाईल. करपून जाईल. याच्या निकाऱ्यावरतीच वाजतं हे करून घेऊ आपण. चला, तर आता आपण तंदूर करायला पण ठेवले. मस्त तंदूर करूया. आपल्याकडे नारळाचं चिकन पण मस्त तयार होत आहे. बरोबर आहे. मंडळी आहे ना, आता आपलं जे नारळाचं चिकन आपण ठेवलं होतं चुलीवरती शिजण्यासाठी, तर ते ऑलमोस्ट शिजलेलं आहे. सो ते सुद्धा आपण आता काढून घेऊया. तर चला, आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. आपण नारळाच्या वरचं पीठ आणून काढून घेतलं होतं. तर झालेलं आहे आपलं तोडून घे. काढते सगळं आता. हा मस्त सुगंध सुटला आहे आणि छान असं हे गरम झालेलं आहे, शिजलेलं आहे. जे वाफामधून अजून ना गरम आहे ते, त्यातून वाफ निघते बाहेर. टेस्ट करून बघ कसं आलंय. मस्त आलंय ना, भन्नाट एकदम खणखणीत चिकन. मस्त. आता आपल्याला ना ते तोंडाला पाणी सुटलेलं आहे, खावं असं वाटतंय. बरं, आपण थोडा टेस्ट करूया, चिकन टेस्ट करूया. नारळाचं चिकन सुगंध तर फार छान येतोय. स्वतः जरा खाऊन बघूया आपण माझी टेस्ट कशी आहे ती. मस्त. म्हणजे जसं दादा आपल्याला बोलला ना, भन्नाट. सो तुम्ही सुद्धा अशी रेसिपी ट्राय करू शकता. सोपी आणि साधी रेसिपी आहे. मस्त. स्वतः आम्ही आहे ना मस्त ताव मारतो.